1 वाटी बासमती तांदूळ घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल, पण सुवासिक वापरा. जाड तांदूळ वापरायचा नाही. सुवासिक तांदूळ वापरल्यामुळे खांडव्याला चांगली चव येते, सुगंधित खांडवी होतात. तर 1 वाटी घेतलेलं आहे. हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं. भरपूर पाण्यामध्ये 2 वेळा 3 वेळा धुवून घ्यायचं. त्याच्यावरचं सर्व स्टार्च गेलं पाहिजे. जे पांढरट पाणी असतं ते सर्व निघून जायला पाहिजे. तांदूळ धुवून घेतले आणि निथळून घेतलेले आहेत चांगले. आता हे पसरून घेऊया आपण. एखाद्या कॉटनच्या कापडावर पसरून घ्यायचे. हे आपल्याला सुकवून घ्यायचे. हे तांदूळ सर्व सावलीखाली वाळवून घ्यायचे आहेत. आता तांदूळ धुवून आपण वाळवणार आहेत, त्यामुळे काय होतं, तांदूळ थोडेसे हलके होतात, ठिसूळ होतात आणि आपण जी खांडवी बनवणार आहेत ती पण ठिसूळ होते. अशी खाताना दडदडीत लागत नाही, एकसारखी चांगली लागते. तांदूळ बघा छान सुकलेले आहे. त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहिलेलं नाही आहे. तांदूळ आपल्याला मिक्सरवर दळून घ्यायचे, पण हे कणीदार दळायचे. आपला रवा असतो ना त्याप्रमाणे दळायचा. आपला रेग्युलर आपण शिरा उपीट करतो त्यासाठी रवा असतो त्याप्रमाणे हे दळायचं आहे. म्हणजे आपली खांडवी आहे ती चिकट नाही होत, त्याचा लगदा नाही होत. आणि हे तांदूळ शक्यतो जुना वापरायचा, म्हणजे खांडवीचा लगदा नाही होत, अगदी व्यवस्थित कणीदार खांडवी बनते. तांदूळ दळलेले आहेत आणि अशा पद्धतीने जाडसर असे दळलेले आहेत. हे रव्याप्रमाणे दळून घेतलेले आहेत. मिक्सर चालू बंद करत हे दळून घ्यायचे. एकदम फास्ट फिरवायचं नाही. तर याप्रमाणे हे दळलेलं आहे. एक मोठा चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण तांदळाचा रवा टाकून घेऊया. आता मध्यम आचेवर आपल्याला भाजायचं आहे. याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तर गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आणि भाजून घेऊया. गॅस मोठा केला तर तांदळाचा रवा आहे तो लगेचच करपतो. बारीक गॅसवर आपण एकसारखा हलवत भाजून घेऊया. एकसारखा रवा हलवून घेतलेला आणि रव्याचा रंग बदललेला आहे. पूर्णपणे रंग बदलायला पाहिजे. तर या पद्धतीने रवा भाजलेला आहे. 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे, पण हा गूळ घेताना वरतीपर्यंत भरून घ्यायचा, शिगोशीत भरून घ्यायचा. म्हणजे काय आहे, आपला तांदळाचा रवा आहे तो शिजल्यानंतर दुप्पट फुलतो. यासाठी गोडाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. 1/4 वाटी तुम्ही गूळ घेतला तरी पण चालेल. आता हा आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया. गुळामध्ये 2 वाटी पाणी घालायचंय. थोडंसं आपल्याला जायफळ किसून घ्यायचंय आणि हे साल काढून छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो पण याच्याबरोबर किसून घेऊया. गूळ पाणी हे आदनमी शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. आता याला उकळी आणायचं. गूळ पूर्णपणे विरघळला पाहिजे. याच्यामध्ये आपण 1 वाटी खोवलेलं नारळ घालायचं आहे. खोवलेलं खोबरं घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिट परतायचं आहे, म्हणजे खोबऱ्याला पण चांगली चव येईल. खोबरं थोडंसं भाजल्यानंतर याच्यामधून ऑइल रिलीज होतं आणि खांडवीला आपल्या चांगली चव येते. तर हे खोबरं घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खोबऱ्यामुळेच या खांडवीला छान चव येते. तांदूळ, गूळ आणि खोबरं याचं कॉम्बिनेशन उत्तम होतं. तर हे भाजून घेते मी 1-2 मिनिट. खोबरं आपलं भाजत आहे तोपर्यंत आपण गुळाचं पाणी आहे ते उकळायला ठेवायचं. 2 ते 3 मिनिट झालेलं आहे. खोवलेला नारळ आणि तांदळाचा रवा एकत्र छान भाजलेला आहे आणि अगदी सुवास दरवळत आहे. तर गुळाचं पाणी पण आता उकळलेलं आहे. आपण हे याच्यामध्ये ओतून घेऊया. आता उकळलेलं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. उकळलेलं पाणी टाकलं आणि टाकताना गॅस अगदी बारीक करायचा. आता हे पातळ दिसत आहे असं, पण हे तांदूळ आहेत. हे तांदळाला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. गॅस बारीक करायचा आणि हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. गाळणीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला आदन. त्याच्यामुळे काय होतं, गुळामध्ये काही इम्प्युरिटी असतात त्या निघून जातात आणि आलं आपण किसून टाकलं होतं तर ते पण अडकून राहतं. तर अशा पद्धतीने हे पातळ झालेलं आहे. गॅस बारीक केलेला आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया. 3-4 मिनिट झालेले आहे. गॅस एकदम बारीक केलेला आहे. आता त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया. मगाशी माझं विसरलं होतं. आणि हे पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायचं. पूर्ण शिजण्याआधी आपण एकदा खालीवर करून घ्यायचं. अजून आपल्याला 3-4 मिनिट लागतील. ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. पुन्हा 3 ते 4 मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे मी. आता हे आपण परतून घेऊया. त्याचा असा एक घट्ट गोळा बनला पाहिजे. थोडंसं एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जायला पाहिजे. यासाठी आपण पुन्हा एकदा 2 मिनिट सतत परतून घेऊया. आता हे कढईला चिकटत नाही आहे. कढईला हे सोडत आहे मिश्रण आपलं तयार होत आलेलं आहे. तरी पण मी 1 मिनिटभर परतून घेते, म्हणजे याचा छान गोळा होईल, पाक होईल चांगला आणि खांडवी एकदम सुरेख होईल. मिश्रणाला बघा बदामी रंग आलेला आहे आणि मिश्रण असं कढई सोडत आहे.
एकूण 7 ते 8 मिनिट लागले मला हे मिश्रण तयार होण्यासाठी आणि याचा असा घट्ट गोळा बनलेला आहे. तर हे आपण काढून घेऊया. ताटाला तुपाचा हात लावून घेतला आणि हा मिश्रणाचा गोळा आपण काढून घेऊया. आता हे मिश्रण आपण पसरून घेऊया. गरम गरम आहे, हात नाही लावायचा नाहीतर हात भाजेल. मिश्रण पसरून घेतलेलं आहे. वाटीने असा हलका हलका दाब देऊन घेऊया, म्हणजे हे घट्ट एकत्र बसेल आणि खांडवी आहे ते एकदम चांगले होतील. थोडासा दाब द्यायचा आणि हे व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं. आता हे असं तेलकट दिसत आहे बघा. आपण 1 चमचा तूप घातलं होतं आणि खोबरं घातलं होतं, त्याचं सर्व हे वरती ऑइल रिलीज झालेलं आहे. याच्यावर आता ओलं खोबरं आहे ते पसरवून घेऊया. मिश्रण एक 5 मिनिटांनी कोमट झालेलं आहे, याला मार्किंग करून घेऊया. डेकोरेशनसाठी मी काजू पाकळी लावून घेते. खांडवीच्या मध्ये मध्ये काजू पाकळी लावून घेऊया. दिसायला एकदम छान दिसतं, मुलं आवडीनं खातात. हा पारंपरिक पदार्थ आहे आणि थोडासा विस्मृतीत गेलेला पदार्थ आहे. अत्यंत पौष्टिक असा आहे. तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. खांडवी तयार झालेले आहेत. अर्ध्या तासासाठी सेट करून घेऊया. खांडवी पूर्णपणे थंड झालेले आहेत, आपण काढून घेऊया. खांडवी बघा अगदी सुरेख झालेले आहेत. ताटाला हे खाली अजिबात चिकटलेलं नाही आहे. अगदी व्यवस्थित त्याचा शेप आलेला आहे. मोडून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत आपली तांदळाची खांडवी तयार झालेली आहे. ताट बघा अगदी स्वच्छ झालेलं आहे आणि खांडवी आपली तयार.